व्यासपीठावरती मान सन्मान मान्यवरांचा करणार आहोत। स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेही आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 या व्यासपीठावरती शुभ सन्मान मान सन्मान केला जाणार आहे। तो म्हणजे सर्वप्रथम आपण मान सन्मान करणार आहोत शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान्य आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय। या विभागाचे भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय देवानंदजी थये साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। संपूर्ण स्वराज्य प्रतिष्ठान हा शुभ सन्मान साहेबांचा केला जातोय। कशेईच्या सौभाग्यवती वैशालीताई देवानंद थये मॅडम यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो। पुन्हा एकदा स्वराज्य युवा कशेईच्या वतीनं हार्दिक स्वागत आम्ही नगरीमध्ये करतो। त्यानंतर आपण व्यासपीठावरती मान सन्मान करूयात विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कशेई सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती संध्याताई प्रमोद तरे मॅडमांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। मी महेश तरे आणि कुलदीपजी तरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे। उपसरपंच त्यानंतर मान सन्मान करूयात सौभाग्यवती निर्मलाताई प्रकाश पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। मी निलेश माधवी आणि सुनील तांडेल दादांना विनंती करेन हा मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे।
सौभाग्यवती हर्षदाताई हरेश तरे मॅडम यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी कुलदीपजी तरे आणि महेश दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सौभाग्यवती नीलमताई तरे मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय राजेशजी पाटील आणि भरतजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे. सुनीताताई दयानंद भोईर मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सचिन साहेब आणि संतोषजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा. तर सन्माननीय आदरणीय विश्वासजी तुळशीराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी रणजितजी म्हात्रे यांना विनंती करेन तसेच सोमनाथजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. विराजमान सन्माननीय आदरणीय अविनाश गजानन पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी भंडारी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. वरती करणार आहोत. मी गिरीश माधवी तसेच राजेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. राहुल केसरीनाथ तरे यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची देखील स्पर्धेमध्ये राहिली. मी बाळाराम माधवी आणि गिरीशजी माधवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. सन्मान करूयात. सौभाग्यवती सुचिताताई सुधीर भोईर मॅडम यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यानंतर आपण मान सन्मान करूयात. उपतालुका प्रमुख सन्मान्य आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी गिरीशजी माधवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते
हा मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. त्यानंतर विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय गणपतजी भोईर साहेब यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी जयश्री पाटील आपला उपविभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय रामशेठ भोसले साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. प्रवीणजी तरे साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी कुलदीपजी तरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपण मान सन्मान करूयात स्वर्गीय रूपचंद हालोजी थळे पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. हा शुभ सन्मान केला जातोय. विभाग प्रमुख वेहेळे गट सन्माननीय आदरणीय संग्रामजी थळे साहेबांचा देखील आपण या व्यासपीठावरती मान सन्मान करणार आहोत. मी गिरीशजी माधवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांना शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी महेशजी तरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. सन्माननीय आदरणीय गोकुळजी तरे साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी तरे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी निलेशजी माधवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा देखील मान सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. तसेच सन्माननीय आदरणीय केसरीनाथ तरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. माजी सदस्य ग्रामपंचायत कशे सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. सदस्यांचं देखील मान सन्मान होणं गरजेचं आहे. त्यानंतर
माजी उपसरपंच सन्माननीय प्रमोदजी तरे साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. जी पाटील साहेबांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. संतोषजी पाटील साहेब येस हरकत नाही या. त्यानंतर ज्यांनी आम्हाला जेवणाची सुविधा प्राप्त करून दिली सन्माननीय आदरणीय प्रसादजी पाटील साहेब आणि सचिनजी भोईर साहेब यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. व्यासपीठावरती मान सन्मान करूयात. शाखा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय अश्विनजी चौधरी साहेब यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. आपण करूयात आणि अतुल भारतीय यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी कुलदीपजी तरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. तोबडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. सन्माननीय निखिलजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान पूर्ण करायचा आहे. नंतर सन्माननीय राजेंद्रजी कदम साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करतोय. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. जर कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल मी त्यांची क्षमा मागतो. आणि आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण जे साहेबांनी कॅश प्राइज लावलं होतं ते कॅश प्राइज देणार आहोत. यस नक्कीच एक मान सन्मान राहिला ज्यांनी सन्माननीय संतोषजी तरे साहेब आपण देखील यायचं आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करण्यापूर्वी मी या विभागाचे भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांना विनंती करेन की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करायचं आहे, आपले मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित प्रत्येक वर्षी आपण या स्पर्धा खेळला जातो. आज या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लक्ष्मणजी मडवी साहेब, माजी सरपंच, ह्या गावच्या प्रथम नागरिक वैशाली थळे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कशिळी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि एक सोडून सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी खरं म्हणजे मी तुमचे प्रत्येक सामने बघत होतो आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे म्हणजे आजही तुम्ही खेळाडूंपेक्षा तुम्हाला बघणारे जे प्रेक्षक आहेत, मी त्यांचं अभिनंदन जास्त करेन. पहिल्या दिवसापासून जे खुर्चीवर बसलेले आहेत, लक्ष्मण दादा आमचे, गोकुल दादा, नामदेव पाटील, विश्वास तरे, अविनाश पाटील, असे कितीतरी लोक जे खरोखर क्रिकेट रसिक ज्यांना बोलतो तशातली लोक आज दिवसभर 2 दिवस झाले या व्यासपीठावर बघतो. आणि जर कुठलाही श्रोता असो, वक्ता असो, त्याला ऐकणारे जर लोक नसले आणि बघणारी लोक नसले तर त्या खेळाला मजा येत नाही. आज मी या क्रिकेटच्या माध्यमातून एवढंच सांगतो की चांगले नवीन खेळाडू आज आपल्याला बघायला मिळाले, त्यांची फलंदाजी चांगली बघायला मिळाली. म्हणजे युवकांमध्येही तोच जोश होता आणि 40+ मधलीही आजही जे पारंपरिक एवढ्या वर्ष खेळतात तीच लोक परत सुद्धा चांगलंच खेळत होती. या 40+ बद्दल मी एवढंच सांगेन की हा संघ चालवताना मला असं वाटतं ज्यांचं खरोखर क्रिकेटवर प्रेम आहे ते माझे लंगोटी मित्र गणपत भोईर, त्याचप्रमाणे आमचे बाळाराम माधवी, की सकाळी स्टंप आणण्यापासून मैदानात सगळं काम करतात ते पार संध्याकाळ होईपर्यंत, आणि ते स्टंप लावतात म्हणून हे सगळे खेळतात, अशी माझी धारणा आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, आपण आजही म्हणजे 60च्या पुढे जाऊन आनंददादा तरे आपले आज खेळत आहेत. मला वाटते त्यांचं वय 60च्या पुढे असेल, 63 वय. हे क्रिकेट मुला तुमच्यामुळे जिवंत राहिलेले आहे आणि खेळतात आजही. आणि भले आपल्या बऱ्याच लोकांचं कमी वय आहे, त्यांना टी शर्ट ही 52ची लागते आणि 54ची लागते, ही शोकांतिका आहे. तर आता मी बघत होतो पुढच्या वर्षी नंबर कुठले आणायचे टी शर्टला, कारण मी तरी 48 पर्यंत पोहोचलो, पण बाकीचं 54 पर्यंत पोहोचले, यांनी काय करावं. तर तुम्हाला फिट राहायचं असेल आणि खेळायचं असेल आणि चांगला खेळ दाखवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची आहे तुमची फिटनेस. क्रिकेट हा खेळ मला थोडासा कबड्डीपेक्षा कधीही नावडताच होता, पण मी खऱ्या अर्थाने क्रिकेटचं महत्व काय समजलो की याच्यामध्ये ह्या खेळाच्या मागे लागून प्रत्येकाने आपली फिटनेस चांगली ठेवली. आज साईनाथ पाटील असेल, गिरीश असेल, माझ्यापेक्षा 1-2 वर्षच लहान आहेत, पण आजही ते खेळतात. खरं म्हणजे या वयात लोकांना सांध्यांची बिमारी चालू होते, तर हे लोक एवढे क्रिकेट खेळतात, तर ही मोठी गोष्ट आहे. तर ती आपल्याला क्रिकेटमुळे मिळाली. आणि जगामध्ये मित्रांनो काही नाही, किती काय तुमच्याकडे असू दे, पण सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य आहे. आजच्या दिवशी गेल्या वर्षी आपण मला वाटतं प्रत्येक सरदारांच्या नावानं टीमचे नावं ठेवलेली, तानाजी मालुसरे असतील, त्याच्यानंतर कितीतरी बाजी प्रभूंचे नाव दिलेले होते. आपण सगळ्या सरदारांचे दिले नावं. या वर्षी आपण गडांची नावं दिली, मग तोरणगड होता, प्रतापगड होता, सिंहगड होता. तर अशा प्रकारचं आपण याच्यामध्ये नावं देण्यामध्ये आपलं एकच स्वार्थ आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. नाहीतर उद्या सिंहगड काय होता, बाजी प्रभू कोण होते, अशा प्रकारची नावं
काही वर्षात आपल्या डोक्यातून निघून जातील आणि आपल्या डोक्यामध्ये फक्त राहील ते मोबाईल आणि चायनीज खाणं. तेव्हा तुमच्या आठवणीसाठी मी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला स्मरण करून देत असतो आणि या मैदानाचं नावही छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे आपल्यासाठी मोठी बात. तेव्हा इतिहास घडवताना इतिहासाची माहिती पाहिजे आपल्याला आणि आपण सगळ्यांनी व्यसनापासून लांब राहिलो पाहिजे. आज व्यसन आपल्यावरती अधीन होऊन आपण त्याच्या मागे बरीचशी लोक चालल्यात की आपण ते लहान वयामध्ये आपण काय घडवण्यामध्ये अगोदर आपल्या शरीरातच काय दम नाही राहिलं तर पुढची पिढी आपली कशी घडणार. तेव्हा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्ही क्रिकेट चांगलं खेळा, कबड्डी चांगलं खेळा, या खेळामधून पुढे जा. त्याच्यामधून तुम्हाला वेळ उरला तर समाजासाठी काय चांगलं करायचं ध्येय ठेवा. समाजाचं ध्येय करताना गावासाठी चांगलं करण्याचं ध्येय ठेवा. त्यानंतर तुम्हाला जर मनात इच्छा असेल तर तालुक्यांसाठी करा, देशासाठी करा, राज्यासाठी करा. पण आपण मनामध्ये आपल्या भावना ठेवली पाहिजे की आपण नेशन फर्स्ट, देशासाठी प्रथम काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला मी माझी माहिती देतो की मी स्वतः मिलिटरीमध्ये फॉर्म भरलेला माणूस आहे, पण योगायोगाने माझा नंबर लागला नाही मिलिटरीमध्ये, नाही तर देशासाठी लढण्याची माझी स्वतःची ताकद. माझा नंबर लागला पोलीसमध्ये, तर मला काय पांडू हवालदार बनायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी संदीप म्हात्रे आणि मी एनसीसी ला जॉईंट होतो. मी संदीपला सांगितलं, बाबा मला कॉल आलाय तर मला तर इच्छा नाही जायची, तुझी इच्छा असेल तर तू जा. पण त्याला पण जायचं नव्हतं आणि त्याला परत तेवढ्या वर्षात परत येऊन ग्रामपंचायत मध्ये जायचं होतं मला वाटते. तर अशा पद्धतीचं आहे. देशासाठी आपल्या मनामध्ये भावना चांगल्या असली पाहिजे. आपण आजकाल आपला घराचाच विचार करतो, आपलं सुखात चाललंय ना बस झालं, बाकीच्या बाजूचाही आपण विचार केला पाहिजे. लोकांचं वाईट चाललंय किंवा आपल्या राज्यात वाईट चाललंय तर आपल्या मनामध्ये भावना असली पाहिजे. तुमच्या मनात भावना नसेल तर मग प्रत्येकाने सांगितलं मला काय करायचं आहे तर काहीच होणार नाही जगामध्ये आणि या देशाचंही काही होणार नाही, राज्याचंही काही होणार. अजितदादांचं 7 दिवसा अगोदरचं स्टेटमेंट आलेलं की मित्रांनो, राजकारण फार वाईट आहे, तुमचा कामधंदा बघा, तुमचा बिझनेस बघा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला बघा आणि जेवढं होईल तेवढं व्यसनापासून लांब राहा. हा अजितदादांनी 7-8 दिवसापूर्वी एक मेसेज दिलाय, तो मी सेव्ह करून ठेवलेला माझ्याकडे. तर याच्यामध्ये फार बोलकी भावना आहे त्यांची. राजकारण पाहिजे तेवढं चांगलं राहिलं नाही, पण मला असं वाटतंय राजकारण जरी चांगलं नाही तरी चांगली माणसं राजकारणात राहिली पाहिजे, तरच राजकारण चांगलं होईल. आजच्या दिवशी अजितदादांसारखा धुरंधर नेता जाणं हे महाराष्ट्राला खूप वाईट झालं. मित्रांनो, मी आज बोलत नाही, माझ्या बरोबर असलेल्या सहकार्यांना विचारा तुम्ही. 10-12 वर्षा अगोदर पासून मी अजितदादांचा खरोखर फॅन होतो आणि आहे. कारण त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे. त्यांना काम करताना मी बघितलंय, त्यांच्या बारामतीतून नाही त्यांच्या कुठल्याही ठिकाणी जा, त्यांची कामाची पद्धत बघा आणि बोलण्याला स्पष्ट माणूस होता. कदाचित त्यांची आणि माझी शैली थोडीशी रोग बाय ठोक आहे. म्हणजे आमचा नामदेव पाटील नेहमी सांगतो रोग बाय ठोक, आणि मग त्याला लोक ठोकतात असं बोलतो. पण मला असं वाटत नाही, कारण कधी कधी सत्य जे असतं ते तोंडावर बोलायला पाहिजे. माझा स्वभाव तुम्ही आजपर्यंत कुठल्याही या एरियातल्या नेत्याला विचारा, त्याला समोरच मी त्याचा हिसाब करून टाकतो, एकदम क्लिअर, कितीही मोठा असू दे. हा, त्याच्यामुळे काहीतरी आउटपुट मला त्रास होऊ शकतो किंवा माझ्या मागे काही षडयंत्र होऊ शकतात. पण मला असं वाटतं शरणागती पत्करून सहन करून मरण्यापेक्षा दिलदारपणे मरायचा हा माझा स्वभाव आहे. जे नुकसान होईल ते होईल. मला वाटतं आपण लोकांच्या मनातलं हिरो झालो पाहिजे. आपण खासदार झालो काय आणि आमदार झालो काय याच्यापेक्षा आपल्याला चांगले आमदार खासदार बनवता आलं पाहिजे, तरच आपण मोठे होऊ. अशा पद्धतीची माझी आज या क्रिकेट खेळामधून आज तुम्ही सगळी जण एकत्र आली. बरेचसे नवीन लोक मला दिसली ज्यांच्या मनामध्ये कधी वाईट भावना असतील, काही असतील, पण तुम्ही सगळे एक कशेळी टीम म्हणून खेळता. तर हे तुमच्याकडनं घेण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं राजकारण बाजूला ठेवून युवा वर्गानी या गावाचं पुढचं नेतृत्व, या तालुक्याचं नेतृत्व तुमच्या हातात आहे. आणि जर तुम्ही ताकदीने एकत्र असाल तर मला वाटतं कुठल्याही अन्यायाच्या गोष्टी इथं वाढणार नाही. आणि ज्या पण या कशेळी गावातल्या नाही, या तालुक्यातल्या माणसाला
जिथं कुठं पुढे जायचं असेल आणि खरोखर त्याला त्याच्या मागे उभं राहायचं असेल तर हा देवानंद थळे जातीने त्याच्या मागे उभा असेल. आणि आपल्यामधून एक तरी माणूस चांगला घडला पाहिजे, एक तरी माणूस पुढे गेला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण काम करायला पाहिजे. आणि मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये जमलंच तर मला एक माणसाचं जरी भला करता आलं आणि प्रत्येकाने हा विचार केला तर जगामध्ये मला वाटतं चांगली भलाई होईल. अशा प्रकारचं आपण काम केलं पाहिजे. आजच्या दिवशी एवढा युवा वर्ग आणि एवढे क्रिकेट खेळणारी पोरं आज बघितली. नितीश पाटील असेल, मी त्याला आज प्रथम खेळताना बघितला. वैभवला बघितलेलं आहे, खूप चांगलं खेळ. आजचं साईनाथचं खेळ बघण्यासारखं होतं, गिरीशचं खेळ बघण्यासारखं होतं. प्रत्येकाने चांगले खेळले म्हणजे. आणि खरोखर मजा वाटली की तुम्ही वर्षामधून एकदा ह्या स्पर्धा भरवतोय आपण. त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे आहे ते ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून जे तुम्ही टिपलेलं आहे ते बरेचशे लोकांनी मला फोन करून विचारलं, साहेब मैदान कुठं झालंय? तर मी म्हणलो मैदान तिथेच होता, फक्त आमच्या पोरांनी मेहनत करून केलंय. येत्या काळात मैदानं टिकली पाहिजे. मैदानं टिकली तर खेळ टिकतील, नाही तर आपल्याला उद्याच्या काळात मला वाटतं आपल्या बाल्कनीच्या गच्चीवरती क्रिकेट खेळण्याची परिस्थिती होईल. तेव्हा आपल्याला हे मैदान आपल्याला काय आशीर्वादाने आपल्या सगळ्या जुन्या लोकांच्या पुण्याईने राहिलेलं आहे. या मैदानाची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. इथे कचरा टाकणाऱ्याला थांबवलं पाहिजे. मी त्या दिवशी रात्री आलो तर 2 लोक तिथे बियर पित होती. त्यांना सांगितलं चाकणा घेऊन येऊ का? तर साहेब नका बोलते, आम्हीच घ्यायला जातो. तर अशा पद्धतीचं काम होता कामा नाही. वाईट गोष्टी थांबवल्या पाहिजे, वाईट लोकांना थांबवलं पाहिजे, तर आपल्या मैदानाला उद्या चांगलं करायचं. अजून माझे या मैदानात आजच्या दिवशी सांगतो की या मैदानामध्ये जिल्ह्यामध्ये नसेल अशा प्रकारचं लग्नाचं हॉल येत्या काळात माझी उभी करण्याची मानस आहे आणि त्यासाठी तुमची मदत लागेल. तर आजच्या सामन्यामध्ये जे उपविजयी अंतिम विजयी दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की माझा बाळू जर फायनलला असता तर कुछ औरच मजा असती, पण बाळूला मला वाटतं यांनी कट कारस्थानातून कमी केलं. बाळू मला काहीतरी स्टोरी सांगेल नंतर की कशाबद्दल हरलो. तर त्याच्या वाट्याचे बॉल मला वाटतं कोणी खाल्ले, 4-5 बॉल कोणीतरी खाल्ले. मयूर मात्रे, हा, त्यांनी ते 5 बॉल खाल्ले. तिथे बाळूला जरा चान्स मिळाला नाही. पण खरोखर क्रिकेट बद्दल अपार प्रेम असलेला माणूस आहे बाळू. आणि त्याला मला वाटतं तुम्ही सांगितलं की 24 तास खेळा तरी तो 24 तास खेळेल. आणि मला माहिती आहे तो हरल्यानंतरही वाट बघत होता की वेल्याची टीम आली तर बरा होईल, त्याला अजून बॅट साफ करायची होती याची. तर आज ते सामना होऊ शकला नाही. पण खरोखर असंच खुश राहा. बाकी दुनियेचं काय चाललंय त्याच्यापेक्षा आपलं गाव कसं पुढे जाईल, मनामधल्या वाईट भावना, विरोधातल्या भावना त्या सगळ्यांनी काढाव्या आणि पुढे जाऊन गाव म्हणून कशेळी गाव एक व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि ती तुम्ही सगळे मिळून पूर्ण कराल असं या मंचावरून सांगतो. सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि तुमचे आभार मानतो की आम्हाला चांगलं खेळ बघायला मिळालं. आणि उद्याच्या याच्यामध्ये क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ती ओपनची टीम असेल नाही तर 40ची असेल, परत या वर्षभरामध्ये तुम्ही चांगल्या फायनल आणाल अशा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. त्यानंतर आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत. सर्वप्रथम जे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं होतं ते आपण देणार आहोत. साईनाथ याला तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. साईनाथ आपण यायचं आहे. आपण साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइजेस देणार आहोत. त्यानंतर प्रणय याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मी लक्ष्मणजी माधवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं आहे. त्यानंतर जी झेल कंप्लीट केली होती, खऱ्या अर्थानं सेमीफिनाले मध्ये देखील अशाच पद्धतीने झेल कंप्लीट झाली होती. त्यासाठी सिद्धू तरे याच्यासाठी त्यांचे टीमचे ओनर हरीश तरे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
ते देखील आपण देणार आहोत. मी हरीशदादांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं आहे. त्यानंतर आनंद दादाला देखील आपण 500 रुपयांचं कॅश प्राइज देणार आहोत. प्रत्येक चौकारासाठी साहेबांनी कॅश प्राइज लावलं होतं ते आपण आनंदला देणार आहोत. खर तर साहेबांनी सांगितलं वय वर्ष 63 वाटत नाहीयेत एवढी फिटनेस आहे. आणि मला वाटतं रेग्युलर जे खेळाडू आहेत 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देतोय. आनंद दुसरे आहेत त्यांना पण कॅश प्राइजेस आहेत का. त्यानंतर जे मी नेहमीच उल्लेख करतो की या विभागाचे भाग्य विधाते तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ असे व्यक्तिमत्व देवानंदजी थये साहेबांनी जे कॅश प्राइज लावलं होतं षटकार हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. नितेश कोळी आपण यायचं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आपण नितेशला देणार आहोत. रात बिताई है अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी गिन गिन तारे मैंने उंगली दबा. धन्यवाद. त्यानंतर आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ या ठिकाणी करत आहोत. सर्वप्रथम आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मला वाटतं शशिकांत दादांनी देखील एक चौकार मारला होता त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे. पाटील यांनी मला वाटतं 3 धाबा पळून पूर्ण केल्या होत्या त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये होतं ते देखील आपण त्यांना देणार आहोत. कुछ करिए आता आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि गेस कोण असेल ज्याने विकेट काढल्या 6. संघाचं नाव सांगतो खेळाडूचं नाव तुम्हीच सांगायचं. शिवनेरी सर्वेश ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 6 काढले. मी ही ट्रॉफी देण्यासाठी सौभाग्यवती नीलमताई सचिन तरे मॅडमांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वेश ज्यानं तब्बल 6 विकेट काढले. सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगला खेळ सर्वेशला पाहायला मिळाला. 6 विकेट तब्बल त्यानं काढले. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आपण त्याला देतोय.
त्यानंतर आपण देऊयात सर्वोत्कृष्ट बॅटर. दावेदार भरपूर होते कारण भरपूर जणांनी धाबा बनवल्या, परंतु ज्यानं धाबा बनवल्या 54 संघाचं नाव सिंहगड, खेळाडूचं नाव साईनाथ पाटील. साईनाथ पाटील यांना द्यायची आहे तब्बल नाही. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मेगा फिनाल मॅचची मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली आहे, ती सुद्धा आपण देणार आहोत. मी सौभाग्यवती हर्षदाताई तरे मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. मेगा फिनाल मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव ज्यानं तब्बल 4 षटकार टोकले आणि मॅच फिनिश केली तो नितेश कोळी. इज अ मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. त्यानंतर आपण देऊयात चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. संघाचं नाव रायगड. संघ प्रतिनिधी संघ ओनर आहे. प्रतिनिधी आणि ओनर दोघांनाही विनंती की आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मी सौभाग्यवती निर्मलाताई प्रकाश पाटील मॅडमांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ राहिलेला आहे तो म्हणजे टीम रायगड. भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला. पण देऊयात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. मी विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती संध्याताई तरे मॅडमांना विनंती करेन, तसेच सौभाग्यवती सुचिताताई भोईर मॅडमांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि संघाचं नाव शिवनेरी. मी विश्वासजी पाटील आणि सुशांतजी म्हात्रे यांना देखील विनंती करेन आपण देखील जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत शिवनेरी. मी करू इच्छितो की जे टॉप 4 होते आपले टॉप 4 होते त्यामधनच बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर
आणि मॅन ऑफ द सिरीज ही काढण्यात आलेली आहे. टॉप 4 ज्या टीम्स होत्या त्यामधनच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज काढण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण देऊयात रनर्स अप या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी. मी विद्यमान सरपंच सौभाग्यवती वैशालीताई देवानंद हे मॅडमांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी संघाचं नाव सिंहगड. सुनो गौर से दुनिया वाले है जितना जोर लगा लो सबसे आगे नक्कीच साहेब देखील ही ट्रॉफी देण्यासाठी उभे राहिलेले आहेत. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले टीम सिंहगड. अभिनंदन टीम सिंहगड. भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये संघानं दाखवला. अखेर शेवटच्या क्षणाला त्यांना मॅच गमवावी लागली. हरकत नाहीये, पुन्हा एकदा आपण पुढच्या सीझन मध्ये भेटू तेव्हा नक्कीच तुम्ही चांगला खेळ कराल हीच अपेक्षा. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. त्यानंतर आपण देऊयात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत ज्याने विकेट काढली 1, धावा बनवल्या 75. संघाचं नाव आणि गेस आता कोण असेल कारण हे सस्पेन्स आहे. नितेश कोळी. संघाचं नाव विजयदुर्ग. नितेश ठरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हम पे डालो सुनो गौर से मी दुनिया वालों बुरी नजर ना हम पे साहेबांना डालो. विनंती करते नितेश ठरला. थँक्यू डिझा, थँक्यू डिझा. नितेश थांबायचा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुला मिळाली आहे, मॅन ऑफ द सिरीज. कितवी ट्रॉफी आहे तुझी? ही तर पहिल्यांदा आहे, कारण का काही दिवस झाले बॅटिंग माझी चालत नव्हती, बॉलिंग नव्हती चालत. पहिल्यांदा ही मॅन ऑफ द सिरीज आहे. नक्कीच पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली आहे. कोणाला डेडिकेट करशील ही ट्रॉफी? ही माझ्या घरातील आई वडिलांना आणि खास करून मी माझ्या निलेश नानाला डेडिकेट करीन, कारण का त्याच्यामुळे मी एवढा मोठा झालोय. सॉरी मोठा नाही पण एवढा पर्यंत पोहोचलोय. नक्कीच आणखीन एक प्रश्न आहे. मेगा फिनालेची मॅच होती, प्रेशर मध्ये मॅच होती, 4 षटकार तू मारले, तेव्हा काय वाटलं होतं जेव्हा तुला झेल ड्रॉप झाला होता? ऍक्च्युली जेल माझा ड्रॉप झाला तेव्हा मला वाटलेलं का मी मारेन म्हणून. नक्कीच हे होते नितेश कोळी. वेल प्लेड. त्यानंतर आपण देऊयात अंतिम विजेता संघ, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, या स्वराज्य प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन ठरलेला संघ टीम विजयदुर्ग. हरेश तरे अँड टीम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.
महत्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आमचे तीनही ऑफिशियल यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे समालोचक मित्र यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली असे डीजे ऑपरेटर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट टीम यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे स्कोरर मित्र यांचं देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ज्यांनी आम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि येस, सर्वांनी थांबायचं आहे, जागेवरती थांबायचं आहे. सर्वांना विनंती, जागेवरती थांबायचं आहे. खरं तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके अजितदादा पवार साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक श्रद्धांजली वाहणार आहोत. सर्वांना विनंती, ज्यांनी कॅप्स परिधान केलेले आहेत त्या सर्वांना विनंती की आपण कॅप्स देखील काढायचे आहेत. मी 3 पर्यंत बोलतो तेव्हा श्रद्धांजली स्टार्ट केली जाईल. 2 मिनिटं आपण त्यांच्यासाठी मौन साध्य करणार आहोत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली देणार आहोत. सर्वांना विनंती, आपण मोबाईलच्या ज्या टॉर्च आहेत त्या ऑन करायच्या आहेत. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. ओम शांती शांती. आणि अशा पद्धतीनं ही स्पर्धा या चरणावरती समाप्त झाली असं मी घोषित करतो. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी याच जोशानं, याच उमेदीनं, नवीन संघ घेऊन, नवीन संघ मालक घेऊन, नवीन खेळाडूंसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. शुभरात्री.